भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. आजची रेसिपी अगदी सोपी. मूग डाळीचे नगेट्स. हे पहा, असं डीप करायचं मग सॉसमध्ये आणि खायचं. चवीला भन्नाट लागते. चला तर मग आता साहित्य पाहूया. त्यासाठी 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे. आता याला स्वच्छ धुवून घेऊ आणि 2 तासाकरता भिजायला ठेवू. 2 तासानंतर ही मिक्सरमधून बारीक करायची. आणि कमी साहित्यामध्ये आजची रेसिपी बनणार आहे बरं का. आता ही मिक्सरमधून बारीक झाली, दरदरा ते पिसून घेतलेलं आहे. काढून घेऊ ताटामध्ये. ह्याच्यामध्ये तुम्ही उकडलेला बटाटा देखील वापरू शकता. तर मी आता फक्त मूग डाळ वापरले. आणि कांदा 1 घेतलेला आहे, बारीक कट करून घेतलेला आहे. कांद्यामुळे छान चव येते. जिरं भाजून दरदरा कुटून घेतलेलं आहे. कोथिंबीर, चिली फ्लेक्स घालूया त्याच्यामध्ये. हवं तर तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता. मसाले आवडत असेल मसाले घालू शकता. तर मी आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी ब्रेड क्रम्स घालायचे आहेत. चवीपुरतं मीठ. आणखीन एक त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे, ते म्हणजे कॉर्नफ्लोअर घालायचं आहे त्याच्यामध्ये 1 चमचा. आणि थोडीशी हळद टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, आता ब्रेड क्रम्स घेऊ. त्याच्यामध्ये 1 वाटीभर घेतलेला आहे लावण्याकरता. आता छोटूसा असा गोळा घ्यायचा आहे. हातावरती असा लांबट आकार मी इथे देते. तर तुम्ही हवं ते शेपमध्ये बनवू शकता. स्माइलीचा आकार देऊ शकता किंवा टिक्कीचा आकार देऊ शकता. आणि बटाटा जर तुम्ही वापरलात तर आणखीनच हे नगेट्स आहेत ना चवीला लागतात. करून पहा एकदा. रेसिपी अगदी सोपी आहे. कमी साहित्यामध्ये बनते, पटकन होते आणि मुलांना असं नवीन नवीन खायला आवडतं ना. नक्की ट्राय करा आजची रेसिपी. आता कढईमध्ये तेल घालू आणि छान असं तळून घ्यायचं आहे. वरून क्रिस्पी, आतून सॉफ्ट होतात. तेलसुद्धा मी कमी घातलेले आहे पहा. अजिबात नगेट्स तेल पीत नाही ते मूग डाळीचे. चवीला भन्नाट लागतात. आता गोल्डन कलर आलेला आहे पहा. असा गोल्डन कलर आला की काढून घेऊ डिशमध्ये. तर तयार झालेलं आहे हे. तेल पूर्ण नितळून घेऊ. टिश्यू पेपरवर सुद्धा तुम्ही असं ठेवून तेल ते काढू शकता एक्स्ट्राचं जर असेल तर. आता टिश्यू पेपर वापरूया, म्हणजे जरी थोडंसं जर 2-3 थेंब जरी असेल तर निघून जातं. प्लेटिंग करून घेऊ. गरमागरम नगेट्स तयार आहेत आणि सॉसबरोबर खायला मस्त येतं. तुम्हाला तोडूनही दाखवते. असं गरमागरम वापरलेले नगेट्स खायला मस्त लागतात सॉसमध्ये डीप करून. माझी रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका. तसंच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणीन. तोपर्यंत धन्यवाद.